नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोबडी स्मार्ट क्लासेस मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. बीजगणित मधील नित्य समानता या टॉपिक मधील शेवटचा एक्सरसाइज आपण आज घेणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्या. ह्याच्या आधी व्हिडिओ पाहिले आहेत त्यांना नक्कीच ही गणित सुद्धा सुटतील. तर चला पाहूया पहिलं गणित. बघा, एका बैजिक राशीचे अवयव x-7 आणि x-8 आहेत. तर ती राशी कोणती? आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं x-7 आणि x-8 ह्या राशीचे अवयव काढाय खूप सोपी ट्रिक आहे. कशी आहे? कारण पहिल्या संख्येला एकच सहगुणक आहे. मग सोपी ट्रिक अशी आहे, x चा x सोबत गुणाकार करा, x गुणिले x x वर्ग. नंतर शेवटच्या पदाचा शेवटच्या पदासोबत गुणाकार करा, -7 गुणिले -8 अधिक 56. आता ह्यांची क्रिया करा, -7 -8 -15 आणि हे चल आहे असं लावा. म्हणजे आपल्या या अवयवाची राशी कोणती येणार? x वर्ग वजा 15x अधिक 56. मग ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 वरती आहे दुसरं गणित. गणित पाहिलं की आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे हा कोणता फॉर्म्युला आहे. मग बघा, दुसऱ्या पदाचा चौथा घात केलाय आणि पहिलं पद 1 लिहिले, कारण 1 चा कितवाही घात केला तरी उत्तर काय येतं? 1च येतं. मग 81 x चा चौथा. बघा, 1 वजा 81 x चा चौथा. मग 1 हे जर आपण a घेतलं तर a काय येणार? a बरोबर 1च येणार. आणि b काय येईल? तर ते कसं काढावं लागल? 81 चे चौथे मूळ काय येणार आहे? तर ते येणार आहे 3 आणि x च x 3x आणि a ची किंमत आली 1. म्हणजे सूत्र कशानुसार तयार झाले? a चा चौथा वजा b चा चौथा. आता ह्या सूत्राचा विस्तार काय आहे? पहिल्या ब्रॅकेट मध्ये a वर्ग अधिक b वर्ग आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे a वर्ग वजा b वर्ग. आता ह्या दिलेल्या विस्ताराप्रमाणे आपण विस्तार करूया. आता a वर्ग वजा b वर्ग, a काय आलाय? 1 चा वर्ग अधिक b काय आहे? 3x चा वर्ग 9x वर्ग. म्हणजे डायरेक्ट लिहू म्हणजे सोपं जाईल. 1 अधिक 9x वर्ग आणि पुढे काय आहे बघा, a वर्ग वजा b वर्ग. आता ऑप्शन तर अशा प्रमाणे दिलेत की त्यांची बी परत फोड केली तरी आपले अवयव येणार. आणि ह्याचा विस्तार काय आहे? तर एका कंसात a अधिक b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a मायनस b. मग a काय? 1 अधिक 3x एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 वजा 3x. म्हणजे a वर्ग वजा b वर्गाचा विस्तार आला का एवढा आणि a वर्ग अधिक b वर्गाचा एवढा लिहिला. म्हणजे दिलेल्या पूर्ण राशीचे ह्याचे अवयव आपले आले. पर्याय क्रमांक काय येईल बघा? 1 अधिक 9x वर्ग ऑप्शन मध्येच नाही, परंतु तर या गणिताचा ऑप्शन काय आहे बघा? 1 अधिक 9x वर्ग आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एकदा अधिक एकदा वजा. तर आता पहिल्यांदा थोडं उलट सुलट जरी अवयव लिहिलं म्हणजे ब्रॅकेट मागे पुढे झाला तरी चालतो. म्हणून पर्याय क्रमांक काय येतंय? 4. आहे का नाही सोपं? चला पाहूया तिसरे एक्झाम्पल क्रमांक 3. बघा, a अधिक b कंसाचा वर्गाची व्हॅल्यू किती दिली या? 289 आणि a वजा b कंसाच्या वर्गाची काय दिली? 121. आणि आपल्याला ह्याची व्हॅल्यू विचारली a वर्ग वजा b वर्ग. एक्सपान्शन ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय असणार आहे? फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a मायनस b. मग a प्लस b चा स्क्वेअर आहे 289. म्हणजे a प्लस b किती येणार आहे? म्हणजे त्याचा आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल. ह्याचं वर्गमूळ आले a अधिक b आणि 289 चं वर्गमूळ येणार 17. 17 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b चा स्क्वेअर 121 आहे. तर फक्त a मायनस b म्हणजे त्याचं वर्गमूळ काढा. किती येणार ते? 11. मग ह्या दोन कंसाच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं. मग ह्यांचा बी गुणाकार करा. 17 गुणिले 11 187. विद्यार्थी मित्रांनो,
काय करत जावा तुम्ही, गणित सोडवताना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवायची. कोणता फॉर्म्युला इथं यूज होईल त्याचा थोडा विचार करायचा. फॉर्म्युले परफेक्ट तर गणित परफेक्ट होणार. म्हणून परफेक्ट फॉर्म्युले करा तर तुम्हाला नित्य समानता सोपी जाईल. चला पाहूया चौथं एक्झाम्पल. ही सुद्धा अवयव काढण्याचीच मेथड आहे. मग आपण कसे काढतो अवयव? आता ह्या 6चा आणि इथल्या 1चा गुणाकार करतो. किती येणार तो? -6. त्याचे असे 2 अवयव पाडा की गुणाकार -6 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी -5 आली पाहिजे. तर काय येतील बघा, 6 एक घेतला आणि 1 घेतला, 6 1 6. पण धन ऋण पाहिजे आपल्याला, तर -6 अधिक 1. कारण बघा गुणाकार येतोय का -6, -6 गुणुले अधिक 1 -6 आणि -6 अधिक 1 -5. म्हणजे अवयव काढलेले बरोबर आहेत. आणि पहिल्यांदा जर सहगुणक फक्त 1 असेल तर डायरेक्ट सोपी मेथड काय आहे, त्याचे अवयव सांगता येतात. कसे? तर हिथलं चल ते फक्त पहिल्यांदा लावायचं, x - 6 आणि x अधिक 1 झाले आपल्या पैचिक राशीचे अवयव. ऑप्शन कोणता आहे बघा? ऑप्शन क्रमांक 2. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. प्रश्न क्रमांक 5. 5व्या प्रश्नामध्ये काय आहे? 121 गुणुले 79. तुम्ही म्हणसाल मॅडम आम्ही तर हा गुणाकार करू शकतो, पण सोपी मेथड पण तुम्हाला जाणून घ्यायची ना. तर बघा आता 121 गुणुले 79 आहे. मग 121 म्हणजे किती असते? तर 100 अधिक 21. आणि 79 म्हणजे किती असतं? 100 वजा 21. तुम्ही म्हणसाल वेळ लागतोय, पण ज्या वेळेस सूत्र परफेक्ट असतं त्यावेळेस खूप फास्ट सुटतं. बघा आता 100 अधिक 21, 100 वजा 21 हा कशाचं एक्सपान्शन असणार आहे? दोन्हीकडे तर समान आहे, तर हे असणार आहे a वर्ग वजा b वर्ग. मग त्याचं एक्सपान्शन असतं एका कंसात a अधिक b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b. मग इथं बघा डायरेक्ट आपण a वर्ग आणि b वर्ग करू. a काय आहे? 100, 100 चा वर्ग वजा b काय आहे? 21, 21 चा वर्ग. मग 100 चा वर्ग किती येणार? 10,000 वजा 21 चा वर्ग किती येणार? 441. मग 441 मधनं 10,000 मधून 441 गेले किती येणार बघा? 9 5 5 9 9,559. ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे आपण काय केलं? 121 गुणुले 79, 100 अधिक 21, 100 वजा 21, 100 चा वर्ग वजा 21 चा वर्ग. मग उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. चला पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. क्रमांक 6. आता 6वा प्रश्न पाहता बघा. 2x वर्ग अधिक 7x अधिक 6 डिवायडेड बाय x वर्ग वजा 13x वजा 30. ह्या प्रश्नामध्ये आपल्याला सरळ रूप द्यायला लावले. मग सरळ रूप देत असताना आपल्याला काय करावं लागेल? तर वरच्याचे अवयव काढावं लागतील, खालच्याचे अवयव काढावं लागतील. मग कोणत्या तरी अवयवाला कोणता तरी अवयव कॅन्सल होणार. कॅन्सल झाल्यानंतर राहिलेले हे अवयव येणार. ही लगेच ट्रिक आपल्याला ऑप्शन बघितलं की लक्षात आली पाहिजे. बघा आता 2x वर्ग अधिक 7x अधिक 6 चे अवयव पाडू. तर 6चा आणि 2चा आपण गुणाकार करतो, तो किती आला? 12. 12ची अशी फोड करा की बेरीज 7 आली पाहिजे आणि गुणाकार 12 आला पाहिजे. मग किती येणार बघा? चार गुणुले 3, 4 त्रिक 12 येणार आणि बेरीज बघा 4 अधिक 3 7 येते. मग हे अवयव आहे असे ह्याच्या जागी मांडून घ्यायचे. 2x वर्ग अधिक 4x अधिक 3x अधिक 6. आता काय करायचं? ह्या दोन पदांचा कॉमन काढायचा आणि ह्या दोन पदांचा कॉमन काढायचा. तर ह्यातून कॉमन काय निघतंय? 2x आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार? x अधिक 2. ह्यातून कॉमन काय निघणार? अधिक 3 आणि ब्रॅकेट मध्ये येणार x अधिक 2. मुलांनो आनंदाची बातमी मध्ये असे अवयव काढत असताना हे दोन कंस सेमच येतात.
सेम म्हणजे सेमच, आणि हे सेम आले तरच तुमचं उत्तर बरोबर असतं. मग ह्या दोन सेम कंसापैकी एकदा एक कंस लिहायचा, x अधिक 2, आणि राहिलंय काय 2x अधिक 3. म्हणजे ह्या दिलेल्या राशीचे अवयव येणार x अधिक 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x अधिक 3. आता ते आपण वरती मांडून घेऊया, x अधिक 2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 2x अधिक 3. आहे का नाही सोपं? म्हणजे हे व्यवस्थित अवयव काढले की तुमचं अवयव बरोबर. अशी फोड करा की गुणाकार वजा 30 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी वजा 13 आली पाहिजे. तर ती काय येणार 15 आणि 2. बघा 15 दुने 30. आता धन ऋण कुठे द्यायचं? तर मोठ्या संख्येला ऋण द्या, छोट्याला धन द्या. कारण ह्यांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर मोठ्या संख्येचं चिन्ह राहतंय, म्हणून वजा 15. मग डायरेक्ट x जोडा, x वजा 15 x अधिक 2. मग ते आहे असं लिहून घ्या, x अधिक 2 x वजा 15. आता बघा ही आहे अशी सेम राशी हीच आहे, फक्त ही लेंदी लिहिली आपण आणि ही अवयव काढून लिहिलेली आहे. मग बघा सेम अवयव कोणते आहेत? x अधिक 2 x अधिक 2. ह्या पूर्ण ब्रॅकेटला हा पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल होणार आणि आपलं राहिलं 2x अधिक 3 आणि x वजा 15. मग कुठं आहे बघा 2x अधिक 3 आणि x वजा 15? पर्याय क्रमांक 1 मध्ये. व्यवस्थित गणित वारंवार पहा, तुमच्या लक्षात सोपी ट्रिक येईल. चला पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. स्क्रीनवरती दिसतोय 7वा प्रश्न. असे प्रश्न पाहता क्षणी अवघड वाटतात, परंतु सूत्राचा वापर व्यवस्थित करता आला पाहिजे. ती आपल्याला थोडेफार फसवण्यासाठी आकडे इकडे तिकडे करतात, पण आपण फसायचं नाही. बघा काय म्हटलंय, 4.9 चा घन अधिक 2.1 चा घन आणि भागिले काय म्हटलंय 4.9 चा वर्ग वजा ही दिले 10.29 गुणिले 1 अधिक 4.41. मला तर लगेच कळलं काय करायचं, घन घन म्हटलंय म्हणजे सूत्राच्या रूपात लिहून घ्या, a घन अधिक b घन. मग ह्याचं एक्सपान्शन काय असतं मुलांनो? पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. आणि खाली काय लक्षात येते बघा, ही a मानलं आपण तर ही a चा वर्ग केलाय आणि हे आपण b मानलं तर b चा त्यांनी वर्ग केलाय, म्हणजे ही b वर्ग आहे. मध्ये काय पाहिजे? मग मध्ये a b पाहिजे, आहे का बघा. आता डायरेक्ट 10.29 केलंय म्हणजे नक्की 4.9 चा आणि 2.1 चा गुणाकार असणार. बघा मग 4.9 गुणिले 2.1 करून बघा 10.29 येणार आणि गुणिले फक्त 1 लिहिले, ह्याचा अर्थ तीच संख्या राहणार, म्हणजे मध्यभागी आहे ए बी. मग ते खाली आपण लिहून घेऊ, काय काय आहे खाली दिलेलं, a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. म्हणजे दिलेल्या संख्येच्या ऐवजी सूत्राप्रमाणे सेम आपण लिहून घेतलं तर ह्या पूर्ण ब्रॅकेटला हा पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल होणार. बघा सेमच आहे. मग राहिले काय a अधिक b, ते आपलं उत्तर असणार. मग a ची किंमत किती आहे 4.9 अधिक b ची किंमत किती आहे 2.1. मग 4.9 अधिक 2.1 किती येणार बघा, 4 2 6 7. पर्याय कोणता दिसतोय? आता 7 लिहिलं काय आणि 7.0 लिहिलं काय, सेमच असतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 4. क्रमांक 8वा बघा, 27x घन वजा 64 छेद x घन. म्हणजे नक्कीच हा फॉर्म्युला आहे a घन वजा b घन. मग ह्याचं एक्सपान्शन काय असतं मुलांनो, a घन वजा b घन. तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये असतं a मायनस b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये असते a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. आता वरील दिलेली बैजिक राशी आपण a आणि b ची किंमत काढूयात. बघा a बरोबर काय येणार, 27x घन येणार का? नाही, 27 घन लिहिलाय मग तो कशाचा आहे 3 चा, आणि x घन लिहिलाय मग x च घनमूळ काय येणार x, आणि b ची व्हॅल्यू काय आहे बघा 64 छेद x घन.
म्हणजे ती असणार आहे 4/x. आता दिलेल्या सूत्रात ह्या व्हॅल्यू आपण मांडून पाहूयात. a वजा b 3x वजा 4/x आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहू a काय आहे 3x चा वर्ग डायरेक्ट लिहू आपण 3x चा वर्ग 9x वर्ग अधिक a आणि b चा काय करायचा आहे गुणाकार म्हणजे 3x चा गुणिले 4/x चा गुणाकार करा. x ला x कॅन्सल होणार 3 चोक 12 अधिक b चा वर्ग करायला लावलाय 4/x चा वर्ग काय येणार 4 चा वर्ग 16 x चा वर्ग x वर्ग. मग बघा हे आले आपल्याला दिलेल्या राशीचे अवयव 3x वजा 4/x आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे 9x वर्ग अधिक 12 अधिक 16/x वर्ग. मग सगळीकडे अधिक अधिक पहिल्या ब्रॅकेट मध्ये वजा आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये अधिक असा ऑप्शन कोणता दिसतोय बघा ऑप्शन क्रमांक 2. क्रमांक 9. आता 9व्या प्रश्नामध्ये जर सगळे अंक दिल्यात आणि त्याचा आपल्याला क्यूब करायला लावलाय तर आपण दिलेल्या राशीप्रमाणे क्रिया करून पाहूया डायरेक्ट आपल्याला उत्तर येणार. आता ही दोन पदं दिल्यात त्यांची डायरेक्ट वजाबाकी होते का होते तर ती किती येते बघा 1.7 वजा 0.7 ती 1 आणि 1 चा काय करायचा आहे घन नंतर भागिले 1.7 अधिक 0.3 बघा किती येते 2 आणि 2 चा काय करायचा आहे घन. मग असा ऑप्शन आहे का नाही मग त्याचा घन करून लिहा 1 चा घन 1 भागिले 2 चा घन 8 मग आपलं उत्तर येणार 1/8. पर्याय क्रमांक 1 आहे का नाही सोपं. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आता 10व्या प्रश्नामध्ये गण सगळ्या संख्याच दिल्या ते पण संख्या दिल्या असता बघा ही संख्या सेम आहे ही संख्या सेम आहे पण ह्याचा चौथा आहे ह्याचा चौथा आहे ह्याचा दुसरा आहे ह्याचा दुसरा आहे म्हणजे आपण जर a आणि b मांडलं तर त्याच्या व्हॅल्यू वरती बी सेम आहे खाली सेम आहे म्हणजे a b प्रमाणे आपली व्हॅल्यू कशी येणार a चा चौथा वजा b चा चौथा आणि छेदाला काय येणार a चा वर्ग वजा अधिक b चा वर्ग. इथं अधिक दिले म्हणून आपण अधिक लिहिलं तर वरच्याच काय येणार आहे बघा एका कंसात a वर्ग अधिक b वर्ग आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये येणार a वर्ग वजा b वर्ग आणि छेदाला काय दिलंय a वर्ग अधिक b वर्ग. बघा सूत्राचा जर विस्तार केला तर आपल्या लगेच लक्षात उत्तरच येऊन जातं. मग ह्या पूर्ण a वर्ग अधिक b वर्गला a वर्ग अधिक b वर्ग कॅन्सल होणार उत्तर राहतं एवढंच. मग a ची व्हॅल्यू किती बघा 1.8 चा वर्ग वजा 1.2 चा वर्ग डायरेक्ट करून पहा 1.8 चा वर्ग किती येणार 18 चा वर्ग 324 आणि पॉइंट नंतर एक आहे वर्ग करताना दोन घरात 3.24 होणार. 1.2 चा वर्ग काय होणार 1.44 त्यांची बेरीज करायची का वजाबाकी वजाबाकी कारण a वर्ग अधिक b वर्गला a वर्ग अधिक b वर्ग गेलेला आहे मग राहिले a वर्ग वजा b वर्ग. मग बघा 1.80 पर्याय क्रमांक 4. बघा आपण खूप गणित पाहिली त्या गणितांमध्ये काय लक्षात आलं खूप वेळा हा फॉर्म्युला वापरलाय बघा a चा चौथा b चा चौथा आणि a चा वर्ग b चा वर्ग. इथं वजा असल्यानंतरच पुढच्या कंसात एका अधिक आणि एका वजा असतं. इथं जर अधिक असेल तर तो फॉर्म्युला वेगळा असतो. आलं का लक्षात. चला पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल क्रमांक 11. तुम्ही म्हणता 105 चा तर घन करायला लावलाय किती सोपं आहे पण सूत्राच्या ट्रिकने आपण सोडवणार आहे. 105 म्हणजे किती 100 अधिक 5 कंसाचा घन. मग हे कशाचं सूत्र वाटतंय a अधिक b कंसाचा घन. मग त्याचं एक्सपान्शन काय असतं a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3a b चा वर्ग अधिक b घन. या सूत्राप्रमाणे आपण काढूया बघा a चा घन ही a आणि ही b मग 100 चा घन अधिक 3 गुणिले a चा वर्ग करा a काय 100 100 चा वर्ग 10,000 गुणिले b किती 5
अधिक 3 गुणुले 100 गुणुले b चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25 अधिक b चा घन काय येणार आहे 5 चा घन 125. आपण इथल्या डायरेक्ट क्रिया करून उत्तर लिहिलेले आहेत. फक्त a चा घन लिहायचा बाकी आहे. आता पुढची क्रिया करूयात. 100 चा घन काय येणार 6 शून्य वाढणार बघा. घन म्हणजे 3 वेळा मग 2 2 2 असं 6 शून्य होणार. अधिक ह्यांची क्रिया करा बघा. 10,000 गुणुले 5 50,000 आणि 50,000 गुणुले 3 5 3 15 आणि त्याच्यावरती 4 शून्य. त्यानंतर अधिक ह्यांची क्रिया करा बघा. 25 गुणुले 100 2,500 2,500 गुणुले 3 7,500 अधिक 125. म्हणजे आपण काय केलं 100 चा घन केला 5 चा घन केला त्याच्यामध्ये ह्या दोघांची क्रिया गुणवले त्यांचा वर्ग करून आपण अशी राशी लिहून घेतलेली आहे. आणि ह्यांची बेरीज करा. आता बघा बेरीज आधी स्टेप बाय स्टेप मांडून करूयात. 1 2 3 4 5 1 ओके 7,500 आणि 125 किती येणार 11,57,625. पर्याय क्रमांक 3. आता आपण नित्य समानता पाहतोय म्हणून त्या सूत्राप्रमाणे पाहिले. ह्या क्रिया वारंवार केल्या तुम्हाला ती गणित फास्ट सुटणार पण तुम्ही ती फास्ट केली पाहिजे. बघा कोणतंही गणित सोडवताना काय लागतंय आकलन. मग आकलनामध्ये काय लागतंय पाडे वर्ग घन त्याबरोबर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा तुम्हाला फास्ट यायलाच हवा तरच तुम्हाला ती गणित फास्ट सुटणार. बघा बेरीज फास्ट आली तर लगेच पर्याय क्रमांक कळतोय काय येतोय. थोडं चुकलं की आपल्याला ऑप्शन गावणार नाही त्याच्यामध्ये वेळ जाणार. बरोबर आहे ना. मग अशी नवीन नवीन गणित सोडवण्यासाठी शिकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. क्रमांक 12व्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय 6.5 चा वर्ग वजा 2 गुणुले 6.5 गुणुले 4.5 अधिक 4.5 चा वर्ग. हे गणित पाहिलं असता लक्षात येते a वर्ग वजा 2ab अधिक b वर्गचं एक्सपान्शन वापरलेलं आहे. मग हे कशाचं एक्सपान्शन आहे a वजा b कंसाचा वर्ग. आता सगळीकडे किमतीच दिल्यात तर तीच किंमत आहे अशा ह्या सूत्रात मांडून उत्तर काढूया. a किती आहे 6.5 वजा b किती आहे 4.5 आणि ह्याचा काय करायचा आहे वर्ग. मग ह्यांच्या आधी सबट्रॅक्शन करा म्हणजे वजाबाकी करा. किती येणार ती 2 आणि 2 चा वर्ग किती येणार 4. मग 4 व्हॅल्यू म्हणजे जे उत्तर येत आहे ते n वर्ग लिहिलं इथं. मग 4 चा वर्ग किती येणार 16. तुम्ही म्हणता 16 उत्तर आलं का नाही पण त्यांनी परत फसवायला काय म्हटलंय n बरोबर किती. मग n चा वर्ग 16 येतोय तर n किती येणार 4. मग 4 तर डायरेक्ट ऑप्शन नाही. इथं काय केलंय 2.0 चा वर्ग म्हणजेच उत्तर असतं 4. म्हणून पर्याय क्रमांक 1. क्रमांक 13वा खूप सोपा आहे. खरंच सोपा आहे. काय आहे a अधिक 1 त्याचा चौथा घात बरोबर 625. मुलांनो कुणाचा 625 हा चौथा घात आहे रे तर तो असणार आहे 5 चा चौथा घात. बघा बर 5 गुणुले 5 गुणुले 5 गुणुले 5 येतोय का 5 5 25 25 5 125 आणि 125 गुणिले 5 625 म्हणजे ह्या पूर्णची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 5. मग ऑलरेडी अधिक 1 दिलंय म्हणजे इथं किती टाकावं लागन a बरोबर 4. मग तोंडी उत्तर येतंय a ची किंमत किती येणार आहे मग 4. पर्याय क्रमांक 3. स्क्रीन वरती आहे 14वा प्रश्न. हे प्रश्न आपण तर किती पाहिले भरपूर पाहिले का नाही मग हे तुम्हाला सुटायलाच हवे पण तरी सुद्धा बघा आपण आता सोडवूयात आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवते. इथं काय म्हटलंय a वर्ग अधिक 4 पूर्ण वर्ग राशी. पूर्ण वर्ग राशीचं काय सूत्र आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. मग काय जाणवतंय आपल्याला त्यांनी काय दिलंय a वर्ग म्हणजे ही आहे आणि 4 दिले म्हणजे नक्कीच b वर्ग असणार आहे. मग मधलं पद काढायचं आहे त्यांनी म्हटलंय पण मधले पद कोणते. मग 2 गुणुले a गुणुले b करावं लागेल.
2 गुणुले ए काय आहे? तुम्ही म्हणता ए वर्ग, नाही, ए चा वर्ग लिहिलाय म्हणजे ए असणार आहे एच. आणि बी चा वर्ग लिहिलाय म्हणजे बी काय असणार आहे? 4 चे वर्गमूळ 2. आता ह्यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 2 4 आणि ए आहे असं लागणार 4a. 4a. आता मधले पद अधिक 2ab बी असणार आणि वजा 2ab पण. त्यांनी थोडीच म्हणले धन काढा ऋण काढा, दोन्हीही चालतं. दोन्हीही चालतं म्हणल्यावर वजा 4ab चालणार आणि अधिक 4a हे सुद्धा चालणार. मग ऑप्शन मध्ये आपल्याला वजा दिले, तो ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3. क्रमांक 15. 15वा प्रश्न खूप सोपा आहे. डायरेक्ट तुम्ही क्रिया केली तरी उत्तर येणार आहे, किंवा आपल्या नित्यसंबंधीच्या सूत्राप्रमाणे सोडवूयात. बघा 3/2 गुणिले 3/2 वजा 5/4 गुणिले 5/4 म्हणजे काय वाटतंय? ए वर्ग वजा बी वर्ग. आणि खाली ए आणि बी सेम आहे म्हणजे ए अधिक बी. ह्याच्या प्रमाणे करूया. ए वर्ग ह्याचं एक्सपान्शन काय आहे? एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी आणि खाली आहे ए अधिक बी. बघा मग ए अधिक बी ला ए अधिक बी काय होणार? कॅन्सल होणार. राहिले काय वरती? ए वजा बी. मग ए काय आहे? 3/2 वजा बी काय आहे? 5/4. मग यांची वजाबाकी करा. खालच्या छेदाचा गुणाकार छेदस्थानी. परत 4 त्रिक 12 वजा 5 दुने 10. 12तनं 10 गेले 2/8. आता ह्यांना आपण संक्षिप्त रूप जाते बघा. बेक बे बेचोक 8 1/4. पर्याय क्रमांक 3. सेक्शन मधील सगळ्यात शेवटचे एक्झाम्पल आणि खूप सोपं आहे. तुम्ही म्हणसाल मॅडम प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रत्येक गणिताच्या मागे तुम्ही सोपं 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 म्हणताय, त्या मागचा राज काय आहे? तर मुलांनो, पॉझिटिव्ह इंटेंटनी आणि हाय व्हायब्रेशननी कोणतंही गणित पाहिलं, विचारपूर्वक सोडवलं तर ते सुटतंच. फक्त आपल्या आतून आवाज आला पाहिजे, तू करू शकतो, तू करू शकते. तर पहा, ए घन अधिक बी घन, ए घन अधिक बी घन. मला तर सूत्राप्रमाणे सोडवायला सोपं जातं. लगेच त्याला कट करता येतं आणि राहिलेली क्रिया लगेच करता येते. बघा आता ही एच आहे कारण 3.7 3.7 समान आहे. हे 1.3 1.3 समान आहे म्हणजे ह्याचा काय केलाय? वर्ग वजा 3.7 गुणिले 1.3 म्हणजे ह्यांचा काय केलाय? गुणाकार ए बी अधिक 1.3 चा वर्ग म्हणजे बी चा वर्ग. बघा मग ह्यांचा आता परत आपण एक्सपान्शन करूया. ही कशाच आहे? एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आणि खालती काय असणार आहे? ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. मग बघा मुलांनो, ह्या कंसाला हा कंस काय होणार? कॅन्सल. मग राहतोय फक्त ए अधिक बी. म्हणजे आपण जर सूत्राप्रमाणे गेलो तर लगेच उत्तर निघतंय. म्हणजे बीजगणित अवघड नाही, तर ते सोपं आहे. मग राहिले ए अधिक बी. मग ए काय? 3.7 अधिक बी काय? 1.3. मग ह्यांची बेरीज करा. 7 आणि 3 10. 1 हात 4 3 आणि 4 आणि 5 5.0 म्हणजे 5. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 आहे. सोपं असणारच. आता बीजगणितामधला आपण बैजिक राशी संपवला, त्यानंतर नित्य समानता संपवला. आता राहिले फक्त एकचल समीकरण. ती पण आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर करूया. असेच दर्जेदार, नॉलेजेबल आणि कन्सेप्ट क्लिअर करणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर गोखळी स्मार्ट क्लासेसला तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल आणि जे काय उत्तर येते ते कमेंट बॉक्स मध्ये टाकावंच लागेल आणि तुमच्या नॉलेज मध्ये भर पाडावीच लागेल. धन्यवाद.